गडचिरोलीच्या अहेरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पार पडली। या यात्रेत जयंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी पक्षप्रवेश केला। माझ्यासोबत भाग्यश्री आत्राम, ताई काय सांगाल, आपला कुटुंबामध्ये असताना अशा काय घडल्या की आज आपल्याला वडिलांना साथ सोडून पक्षप्रवेश करावा? त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे सुरजागडचे जे दलाल लोक आहेत त्यांनी माझा घर फोडलेला आहे। हे सरळ सरळ मी आरोप करत आहे। त्याच्यामुळे जे ते 3-4 लोक जे येऊन बसतात बाबांना गुमराह करतात आणि बाबा त्याचीच ऐकतात। कार्यकर्ता लोकांकडे दुर्लक्ष होत आहे, लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे। हे सर्व आम्हाला चित्र दिसून येत आहे। याच्यासाठी मी हे कठोर पाऊल उचललेलं आहे। सगळ्यात कारणीभूत आहे सुरजागड। आपण भाषणामध्ये बोलला 2019च्या निवडणुकीमध्ये 2 एबी फॉर्म आले होते आणि हे एबी फॉर्म मला देण्यात आलं होतं। बाबा जर बीजेपीकडून लढले तर मला तयार राहण्यास सांगितलं होतं। याचंही आपण भाषण केलं। मी आपल्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं। काय सांगाल, एकंदर आगामी निवडणुकीमध्ये आपण एकदा कसं बोलला की हे लढाई असेल, आपण कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? मला कॉन्फिडन्स आहे। बाप आणि लेकी सोबत असले आणि सोबत माझा चुलत तू पण असला त्याच्यामध्ये मीच अग्रसर राहणार आहे। कारण आतापर्यंत कोणी महिला आमदार झालेले नाही आणि या टाईम महिलांनी निश्चित केलं आहे की आपल्याला एक महिलाला निवडून द्यायचं आहे। त्याच्या माध्यमाने जे इथले जे उरलेले प्रश्न आहे, जे काही संभाव्य प्रश्न आहे, रोजगार असो, महिलांसाठी रोजगार असो, हे सर्व जे आहे मी याचं निवारण करणार आपण होते। पक्षप्रवेश करताना काही संभाव्य होतात, काय झालं त्यावेळी काय होते आणि आपण काय म्हणून पक्षप्रवेश? ते बघा, स्वाभाविक आहे की पुन्हा 1 वर्ष बाबासोबत जुळलेलं होतं आणि हे असं इथपर्यंत टोकाची भूमिका मला घ्यावी लागत आहे, तर मन भरून येणारच आहे। काय राहणार समोरचं चॅलेंज आपल्यासमोर? नाही, मी काय घेत नाही कोणते पण चॅलेंज। जे कोणी म्हणत असेल, जे कोणी आरोप मला प्रत्यारोप लावत असेल समोरच्या याच्या मैदानात मी उतरून त्याचा जबाब देणार आहे। तुमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्या जातात असंही आपण धमकी देण्यात येत आहे, पण ते मी सांगितलं आहे कोणी या धमक्या घाबरायचं नाही आणि मी जोपर्यंत आहे माझ्या कोणी कार्यकर्त्याला हात पण लावायचं नाही, कोणी त्यांना तकलीफ दिला तर गाठ माझ्याशी आहे। आगामी निवडणुकीत तुम्हाला संधी मिळाली नक्कीच आगामी निवडणुकीत जर मला संधी मिळाली तर मी संधी सोने करणार, वडिलांविरुद्ध लढणार अशा ठाम उमेदवार भाग्यश्री आहे। मंगेश भांडेकर, साम अहेरी, गडचिरोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।